नमस्कार. आज मी बटाट्याची अगदी चटपटीत अशी ना वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला जितकी सोपी ना, तर चवीला तर अगदी नवीनच असा प्रकार आहे. तर एकदा खरंच नक्कीच करून बघा. नेहमीची तर आपण बटाट्याची वेगवेगळी भाजी बनवतच असतो. पण अशा प्रकारे जर तुम्ही मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजी करून पाहिलेत ना, तर मुलंसुद्धा मस्त आवडीने आपला टिफिन संपवतील. तर पटकन सुरू करूयात आपण ही छान अशी मस्त बटाट्याची भाजीला. तर त्याकरिता इथे मी ना 3 बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे ना मी इथं उकडून घेतलेले आहेत. तर ही बटाट्याची भाजी बनवण्याकरिता आहे ना शक्यतो बटाटे उकडूनच घ्या. तर त्याच्याने काय होईल की पटकन बटाटे शिजले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना याची चव देखील खूप छान मस्त अशी आपल्या ह्या बटाट्यांना लागते. तर अशा पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे जसं भाजीसाठी आपण बटाटे चिरून घेतो ना, त्याप्रकारे इथं मी हे बटाटे देखील चिरून घेतलेले आहेत. आणि बटाटे शिजवत असताना काही मी जास्त इथं आहे ना बटाटे शिजवून घेतलेले नाही आहेत. तर हे अशा प्रकारे आपल्या ह्या प्रकारे चिरून घेतल्यावर अशा पद्धतीच्या फोडी व्हायला पाहिजेत. तर हे बघा मी सर्व काही जे बटाटे आहेत ना, ते मस्त अशा पद्धतीने इथे आहे ना सगळे चिरून घेणार आहे. तर तुम्हाला किती भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथं बटाटे घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मी इथं सर्व काही बटाटे ना ह्या एकसारख्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता इथं मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. 2 चमचे मी तेल गरम छान मस्त कडकडीत केलं की लगेच 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. सोबतच इथे मी ना बारीक अशी चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेते. तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आणि हे सर्व काही व्यवस्थित असं परतून झालं ना, तर लगेच आपण ज्या काही बटाट्याचे चिरून घेतले होते ना, ते टाकायचं आहे. बाकीचं दुसरं काही मसाले वगैरे टाकायचं नाही. त्याचा आपण ना नंतर वापर करणार आहे. हे तेलामध्ये बटाटे चांगले मस्त परतवून घेणार. तर इथे मी ना बारीक चिरून घेतलेला आहे ना कढीपत्ता टाकते. तर खूप छान मस्त आपल्या ह्या कढीपत्त्याची ना ह्या भाजीमध्ये चव लागते. तर तसं तर आपण कढीपत्ता आहे ना हे जेव्हा भाजीमध्ये टाकतो तर मुलं असं काढून ठेवतात. पण अशा पद्धतीने जर बारीक चिरून टाकणार ना, तर मुलांनासुद्धा समजणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण जे काही कढीपत्ता टाकलेला आहे सगळ्या बटाट्यांमध्ये मिक्स करून घेणार. आणि तेलामध्ये परतल्यामुळे ना तर ह्या बटाट्यांना मस्त अशी ना एक वरून कुरकुरीतपणा येतो. तर आणि एखादी मिनिटभर हे बटाटे चांगले मस्त हे बघा परतून झालेले आहेत. आणि हे बटाट्याच्या फोडींना आपल्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत. कुठेही आपले हे बटाटे मॅश वगैरे असे झालेले नाही आहेत. आता मी याच्यामध्ये ना मसाले टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे अर्धा चमचा आहे ना काळी मिरी पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अगदी थोडीशी इथे मी लाल चटणी वापरते, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आणि सोबतच याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. तर इथं मी सर्व काही जे काही मसाले टाकायचे आहे ना, तर ते मी आता सगळं टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं. तर सगळे फ्लेवर आपल्या जे काही टाकून घेतलेले ना, तर व्यवस्थित अशा सगळ्या बटाट्यांना लागले जातात. तर हे बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे ना 2 मिनिटासाठी मी मस्त याची वाफ काढून घेणार आहे. म्हणजे आपण जे काही सर्व मसाले टाकलेले आहे ना, तर ते मस्त ह्या बटाट्यांच्यामध्ये आतपर्यंत मुरले जातात. तर अशा पद्धतीने तर मस्तच असे आपल्या हा बटाटा आहे ना आधी तर आपण उकडून तर घेतला आहे त्याच्यामुळे शिजायला काही वेळ लागत नाही. मस्त हे मसाले व्यवस्थित अशा बटाट्यांना मस्त कोट झालेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपली मस्त चटपटीत अशी ना बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी इथं मी 1 चमचाभर आहे ना कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे. तर ही मेथी ना मी गरम करून घेतली होती. म्हणजे त्याला आपल्याला मस्त अशी तव्यावर भाजून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून ह्याच्यावरती टाकून घ्यायची. तर कस्तुरी मेथीने ह्या बटाट्यांना ना अजून खूप छान मस्त अशी चव लागते. आणि थोडीशी इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. तर व्यवस्थित हे काही आपण कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकलेली ना, तर सगळ्या बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आणि हे बघा अशा प्रकारे आपली इथं चटपटीत आणि अगदी वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात. मुलं देखील मस्त ही भाजी आवडीने खातात.
किंवा वरण भात बनवला असेल ना, तर तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात. खूप छान वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची आपली ही मस्त चटपटीत अशी भाजी लागते. तर एकदा खरंच नक्कीच करून बघा. आणि जर का तुम्हाला मस्त आपली ही चटपटीत बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत.